नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण अक्षय तृतीया या सणाची धार्मिक माहिती जाणून घेणार आहोत. यंदा दिनांक 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक श्रेष्ठ असा मुहूर्त समजला जातो. या दिवशी केलेले स्नान, दान, जपजाप्य याचे पुण्य हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असते आणि म्हणून अक्षय तृतीया हा एक अत्यंत श्रेष्ठ असा मुहूर्त आहे. आणि यंदाची अक्षय तृतीया ही आणखीनच श्रेष्ठ बनलेली आहे, कारण यंदाची अक्षय तृतीया ही बुधवारी येत आहे आणि बुधवार हा श्रीहरी विष्णूंचा वार आहे. आणि त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया श्रेष्ठ बनण्यामागे ज्योतिषीय कारण जे आहे ते म्हणजे यंदाच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरु आणि चंद्र या 2 ग्रहांची युती होत आहे आणि यालाच गजकेसरी योग असे म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी होत असलेला हा गजकेसरी योगामुळे ही अक्षय तृतीया अत्यंत श्रेष्ठ बनलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्योतिषीय कारण म्हणजे आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि शुक्र हे 3ही ग्रह आपले उच्च राशीत असणार आहे. आणि म्हणूनच यंदाची अक्षय तृतीया ही एक अत्यंत श्रेष्ठ मुहूर्त बनलेला आहे. या दिवशी स्नानदान, जपजाप्य इत्यादींचे जे पुण्य आहे ते अक्षय म्हणजे कधीही लोप न पावणारे असते. या दिवशी स्नानाचे सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नान अवश्य करावे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आपल्या जवळच्या नदीच्या पाण्यामध्ये गंगा स्नान केल्याने सुद्धा त्यांना गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होत असते. ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी आपल्या समोरील पात्रामध्ये गंगा जलाचे काही थेंब टाकावेत आणि त्यानंतर त्यावर पाणी घालून त्या पाण्याने स्नान केल्याने सुद्धा गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होत असते. आणि ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी आपल्या समोरील पात्रामध्ये गंगेचे आवाहन करून त्या पाण्याने स्नान करणे हे सुद्धा गंगा स्नान केल्यासारखेच आहे. गंगेला आवाहन करण्याचा जो मंत्र आहे तो मी आत्ता सांगत आहे. गरजूंनी तो नक्की नोट करून ठेवावा. गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसन्निध कुरुषु मे हा मंत्र म्हणून त्या मंत्राद्वारे आपल्या समोरील पात्रामध्ये गंगेचे आवाहन होत आहे असे समजून स्नान केल्याने सुद्धा गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होत असते. आणि ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी स्नान करतेवेळी आपल्या डोक्यावर अंकुश मुद्रा करावी आणि गंगेचे आवाहन झाले आहे असे समजून त्या पाण्याने स्नान केल्याने सुद्धा गंगा स्नानाचे पुण्य हे प्राप्त होत असते. आणि असे करणे हे प्रत्येकाला सहज शक्य आहे. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांनी हे गंगा स्नान अवश्य करावे. या दिवशी पितृतर्पण करण्याची सुद्धा पूर्वापार परंपरा आहे. या दिवशी अनेक घरांमधून परंपरागत रीतीने पितृतर्पण केले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आणि सर्वांनीच या दिवशी पितृतर्पण हे अवश्य करावे. तसेच अक्षय तृतीयेला मातंगी जयंती सुद्धा असते. देवीचे जे उपासक आहेत ते या दिवशी मातंगी देवीची उपासना ही करत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुवर्णादी धातूंची खरेदी ही सुद्धा लाभप्रद मानली जाते. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी सुवर्णादी धातूंची खरेदी ही अवश्य करावी. त्याचबरोबर या दिवशी बँकेत अकाउंट काढणे किंवा बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट जमा करणे किंवा अन्य गुंतवणूक करणे हे सुद्धा श्रेष्ठ समजले जाते. या दिवशी पूर्वापार चालत आलेल्या रीतीप्रमाणे जलाने भरलेला कुंभ आणि वेताने बनवलेला पंखा याचे दान करण्याची परंपरा चालत आलेली आहे. सध्याच्या काळात सुद्धा आपण जलदान हे निश्चित करू शकतो. आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाने श्रीहरी विष्णूंना तुलसी दलपत्र आणि श्वेतचंदन हे विशेषत्वाने अर्पण करावे. आणि त्या योगे श्रीहरी विष्णूंची कृपा ही आपल्यावर होण्यास मदत मिळत असते. तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे अशांनी या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करावे. आणि त्यासाठी श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचे 16 पाठ हे संकल्पपूर्वक करावे. त्या योगे लक्ष्मी प्राप्तीची कृपा होण्यास त्यांना मदत मिळत असते. अशा रीतीने आज आपण
अक्षय तृतीयेचे ज्योतिषीय आणि धार्मिक महत्त्व जाणून घेतलेले आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.